आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येने कोकणातील गावी निघालेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे, तर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलीस सज्ज झालेत। महामार्गावरील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसोबत संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी पाहूया। गणेश उत्सवाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या वाहतुकीला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। रायगड पोलीस आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सज्ज आहेत। आपण दृश्यांमधून पाहू शकताय मुंबई कडून चाकरमानी मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवासाठी आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी कोकणामध्ये जात असतात आणि हाच ते मार्गाव आहे ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते। त्यासाठी आपल्यासोबत माणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोराडे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। साहेब, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईकडनं येणारी जी वाहतूक आहे ही कोंडी सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना नेमक्या रायगड पोलिसांनी केल्यात? आपल्याकडे खरं तर माणगाव शहर जे आहे हे ट्रॅफिकचं मोठं हब आहे, तर ही ट्रॅफिक कोंडी आपल्याला सोडवण्यासाठी आपण ज्या उपाययोजना केलेल्या आहेत, मुख्य प्रश्न आपला आहे इथे जे बस स्टँड आहे, मुंबईवरनं आणि गोव्यावरनं येणाऱ्या बसेस आहेत, या बसेस बस स्टँडमध्ये जातात आणि येतात, त्या क्रॉसिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होतं। त्यासाठी आपण एसटी महामंडळ असेल, महसूल प्रशासन असेल, या सर्व प्रशासनाच्या मदतीने बस स्टँड जे आहे आपण हॉटेल रेड्डीचे समोर जे आहे तिथे आपण तात्पुरतं स्थलांतरित केलेलं आहे। मुंबईवरनं येणारी सर्व वाहनं जी आहेत, सगळ्या बसेस आहेत, त्या बसेस त्या हॉटेल रेड्डी समोर थांबतील आणि तिथूनच प्रवासी जे आहेत उतरून जातील, जेणेकरून इथे बस स्टँडमध्ये ज्या बसेस जाणाऱ्या आहेत त्या बसेसमुळे कोंडी होणार नाही। तसंच गोव्यावरनं येणाऱ्या ज्या सगळ्या बसेस आहेत गोवा रोडकडनं येणाऱ्या, तर त्या बसेस बस स्टँडमध्ये जातील आणि बस स्टँडमधनं बाहेर पडतील, तिथे कुठेही क्रॉसिंग होणार नाही। त्याच्यामुळे साहजिकच ही वाहतूक जी आहे सोयी सुरू राहील। ह्या सगळ्या नियोजनासाठी साधारणतः किती अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात असतील? आमच्याकडनं आता वाहतूक विभागाचे एक अधिकारी आणि एक 10 अंमलदार सगळे याच्यामध्ये असणार आहेत। सोबत पोलीस स्टेशनचं एक अधिकारी आणि एक 10-12 अंमलदार जे आहेत हे आम्ही या सगळ्या महत्त्वाच्या पॉईंटवर लावणार आहोत। तसंच एक व्हेकल आणि एक अधिकारी आमचा हा सतत गस्तीवरती असले की कुठे तो ट्रॅफिक जाम होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।